मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, भारताच्या बाजू असलेला पाकिस्तान जो देश आहे तिथं सुरुवातीला हिंदू किती होते? 15% आणि 2025 मध्ये आता किती उरले? 2%. तेव्हा 1947 साली हिंदूंची संख्या तिकडे साधारण 4 करोडच्या आसपास होती आणि हीच आता ती संख्या झालेली आहे 52 लाख फक्त. आता विचार करा, आपल्या बाजूचा दुसरा देश बांगलादेश 1971 साली साधारण तिथं 28% हिंदू लोक राहत होते आणि 2025 पर्यंत आता तिथे फक्त उरले आहेत 7%. आणि त्या 7% लोकांबरोबर पण काय चालू आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी सोशल मीडियावरती बघतच आहात. आता हेच आपण विचार करू भारताचा. भारतातला सगळ्यात मोठा समुदाय हिंदू समाज स्वातंत्र्यापासून आतापर्यंत त्याचा ग्रोथ रेट -6% आहे. प्लस नाही, -6% पॉप्युलेशन झालेलं आहे. शीख समाज -5%, जैन समाज -22%. आणि सोशल मीडियामध्ये जे पसरवलं जातं की हिंदू समुदाय मुसलमान समुदायावरती अत्याचार करतो, भारतामध्ये इस्लामोफोबिया आहे, तर हा समाज स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत 39% 39% ने वाढलेला आहे. कमी नाही झालेला, वाढलेला आहे. आता विचार करा की जर अशी परिस्थिती एवढ्या स्पीडने जर एखादा समुदाय जर वाढत असेल तर या समाजाने इतकं पॉप्युलेशन वाढवल्यानंतर त्या समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट का नाही राहणार? एका पक्षाने भारतामध्ये आतापर्यंत या समाजाला नुसतं वोट बँक म्हणून वापरलेलं आहे आणि त्या समाजाचा आर्थिक प्रगतीकडे काहीच लक्ष दिलेलं नाहीये. तर मुस्लिम समाजाची ही जबाबदारी आहे, त्यांचे जे धर्मगुरू आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की समाजाला जरा शिकवावं, समाजाची आर्थिक प्रगती करावी. नाहीतर हे अशाच पद्धतीने जर लोकसंख्या वाढली त्या समाजाचं काही खरं नाही, त्यांचा विकास कधीच होणार नाही. तुम्हाला काय वाटतं?